जयंती त्याकरता केली जाते. जयंती हे असे जे महामानव आहेत, जे महान व्यक्ती घडलेले आहेत, त्या महान व्यक्तींची जयंती आपले जे येणारी जी पिढी आहे त्या पिढीला त्यांचे आचार विचार, त्यांचे शिकवण ही कळावी, ते कसे होते त्याकरताच ही जयंती साजरी केली जाते. आणि त्यावेळेला त्यांना कळतं की काय आहे ते जे बाळगोपाळ आहेत. आता हे बाळगोपाळ आहेत, ह्या बाळगोपाळ याला आज समजलं की काय आहे, ते काहीतरी केलं, पूजा केली, तर कोण आहे काय आहे, बरोबर. यांना बुक्समध्ये शिकवलेलं आणि आज तुम्ही विचारात आणलेलं. नाहीतर काय झालेलं आहे, यांना हे कशामध्ये आहे, ते इंस्टा आणि फेसबुक. हे इंस्टा आणि फेसबुक यांना जन्मलाच मिळालेलं आहे. या बाळगोपाळांना यांना आपल्याला शिकवायला लागणार नाही. मला वाटतं माझ्या वयाचे जे असतील त्यांना काही जन्मजात हे नव्हतं. कुठे गेलं मोबाईल होता का जन्मजात त्याच्यामध्ये? नाही. पण आता हे जे आलेले आहेत त्यांना जन्मजातच मोबाईल भेटला. यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा बघितले की यांचे बाबा फोनवरच होते. मला मुलगा आला, मला मुलगी आली, त्यांची आई फोनवर होते. म्हणजे यांना आई बाबासोबत हातातलं भांड दिसत त्यांना. यांचे डोळे उघडले तेव्हा आमच्याकडे नव्हतं. त्यामुळे जन्मजात त्यांना आज हा मुलगा त्याच्या आईपेक्षा मोबाईलमध्ये भासतो. त्याच्या आईला मोबाईल करायचा असेल तर आईला सांगते. अशी आताची परिस्थिती आलेली. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे, जग बिघडत झालेलं आहे. यांचं नॉलेज जे आहे ते कमी पडत चाललेलं आहे. आपल्याला हे नॉलेज दिलं पाहिजे. आज मी आल्याला मला इथे फार समाधान वाटलं. मी आलो काल त्या दिवशी पण परवा दिवशी मी व्हिजिट केली. मी कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं. मी खरंच मला बोलून समाधानी झालो. मी म्हटलं मी नक्की व्हिजिट द्यायला येईल, मी नक्की येईल. का तर आता मी आल्याला इथे कुठे गेलं होतं ते सर सांगवले सर विचारता हे पाहिजे अशी जयंती पाहिजे. बाबासाहेब काय होते, बाबासाहेबांनी काय, अरे तो अक्षय जे हे आले त्यांना पोलीस पाटील त्यांच्यासोबत बोलतोय. इथंच आहे विहारात. बरोबर आहे की नाही? हां. का संध्याकाळी आम्ही आपला लावायला दिल्याने 100 पैकी 50 बावटाक नवटाकमध्ये अन्न असायचं. हे असं म्हटलं होतं का इथून बाबासाहेबांनी बाहेर निघायला सांगितलं आणि आम्ही काय करतोय, काय गुंतत चालू. ते नको आहे, ते सोडून टाका. पुढे जर तुम्हाला कुठे जर काही करायचं असेल, तुला सावून ठेवायचं असेल तर पारंपरिक ढोल ठेवा. आपलं पारंपरिक वाद्य काय आहे, ढोल. आणि तुमच्या गावाचे ढोल मी इथे बघितले. मी आल्यानंतर इट्स बेटर. म्हणजे मला वाटत नाही की एवढा असता. म्हणजे मला वाटतं मी एक नाशिकचं ढोल ऐकलं, नाशिकपेक्षा जर ढोल असेल ते पुणेरी ढोल जेव्हा उभं राहिला माणूस आपोआप फिरवलं. आणि ते ढोल वाजवायचं म्हणजे कायचं काम नाही. ढोल वाजवलं तर कोणाला हॅलो विहारात आहे तो, कॉल करेल थोड्या वेळाने. आणि पारंपरिकरित्या पारंपरिक आणि आचार विचारांची. अरे ते पोलीस आले जरा, ते हे चालू आहे, सत्कार चालू आहे. जयंती कळाली पाहिजे एवढं तुम्ही सांगतो. आणि तुम्हाला सर्वांना एकच सांगेन 2 मिनिटं. प्रत्येकाने या जगामध्ये माणूस अक्षय धर्म 5 मिनिटात कॉल करायला होते ना मी. हे आपल्या परंपरेने म्हणजे 1 मिनिट नाही माणूस एकच होता. पण नंतर 18 पगड जाती या कामाच्या स्वरूपानुसार पडलेले आहेत. पण नंतर त्याच मानवाने आपण प्लास्टिक रोड ठेवलेलं आहे. तरी जर गरज असेल तर माणसाची आहे. मला हे सांगा, 2 मिनिटं थांब म्हणतोय. तुमच्यावर एखादं संकट आलं, एखादं कुठलंही संकट आलं, तुम्ही घरी तुमच्या कुठलं संकट आलं, मदत करणारा कोण असतो? ओमकार गायकवाड. आपण नातेवाईक कधी येतो, दहाव्याला आणि 13व्याला. तो कशाला येतो, जेवायला येतो, जाता म्हणून जातो. तेवढ्या पुढे जातो. कशाला येतो, परंपरा पाळायला येतो. जरी मदत जेव्हा आलं असेल, एखादा अटॅक आला आहे, काय लागेल पटकन बोलून येतो, शेजारचा येतो, गाडी आण, हे आण, आपल्याला मदत कर, ते कर. याकरता तुम्हाला काय पाळलं पाहिजे, शेजार धर्म माणूसकी पाळली पाहिजे. दार धर्म यायचं म्हटलं काय ते विशेष आहे. आणि ही शिकवण आपल्याला खरी शिकवण दिलेली आहे ही या माणसांनी. त्यांच्या तुम्ही पुस्तकं रीड करा. त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांनी फक्त माणुसकी 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 हा शब्द, बिईंग ह्युमन, बिईंग ह्युमन बिईंगच चांगलं पाहिजे. त्यांनी प्रत्येक त्यांच्या बुक्समध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचे आचार विचार हेच आहे. हेच मी तुम्हाला सांगतो. जास्त प्रवचन देत नाही. जास्त प्रवचन असेल तर इकडे सोडून द्या. माझा काय काम बोलायची संधी दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपण इथे आला आपल्या सहकार्यांसमोर आणि आम्हाला जे बोलायचं मार्गदर्शन केलं याबद्दल मी आपला ऋणी आहे. तक्षशिला बुद्धविहार, भीमराज गुरु यांच्याकडे मी आपलं
असा कार्यक्रम आपला घेऊ मी एक पटला असेल तर घ्या, नाही पटला असेल तर शिवाय देऊ नका. आता हेच चालू